श्री स्वामी समर्थ. हातात पैसा टिकत नाही, घरात मंगल कार्य घडत नाही, मुलं मुली मोठे झालेले असतील, विवाहात अडीअडचणी येत आहे, मंगल कार्य घडत नाही, घरात पती पत्नीमध्ये प्रेम नाही, वादविवाद आहे, घरात कुणामध्येच एकोपा नाही, मुलं मुली ऐकत नाही, किंवा आर्थिक अडचणी खूप आहे. जगातलं कितीही मोठं संकट असू द्या, गुरु माऊली आहे. दत्त जयंतीपर्यंत तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर करेल. 100 नाही 1000% सांगते. खूप छान प्रभावी उपाय सांगत आहे. दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. औदुंबराच्या झाडाखाली, घराजवळ जे औदुंबराचं झाड असेल तिथं जायचं आहे, किंवा तुम्ही मठात केंद्रात जाता, दत्त गुरु महाराजांचं मंदिर असेल तिथं जरी औदुंबराचं झाड असेल ना, बरोबर जाताना तांब्याभर पाणी घेऊन जा. त्यात थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचाभर दूध टाका, चिमूटभर साखर किंवा गूळ टाकायचं आहे. छान हे पाणी आपण औदुंबराला अर्पण करायचं आहे. मुळाशी बरोबर जाताना 1 तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा बरोबर घेऊन जा. 1 गुळाचा खडा घेऊन जा. तिथं जाऊन पाणी अर्पण करा. 1 दिवा लावून द्या तुमची इच्छा बोलून. 1 गुळाचा खडा तिथं औदुंबराच्या झाडाखाली ठेवायचा आहे. जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगळे खातील तसं तसं तुमचं दुःख निवारण होणार आहे. दत्त गुरु महाराजांची अखंड कृपा आपल्याला मिळणार आहे. घरात आर्थिक अडचण, मुला मुलींचे विवाहाबद्दल अडीअडचणी, कुठलंही संकट असू द्या, दत्त जयंतीपर्यंत औदुंबराच्या झाडाखाली जरूर 1 गुळाचा खडा ठेवून या, 1 दिवा लावून या आणि पाणी अर्पण करा. दत्त जयंतीपर्यंत रोज जरी ही सेवा करता आली करा. नाही जमलं किमान 1 दिवस जरी तुम्ही ही सेवा केली ना दत्त जयंतीपर्यंत चालेल. खूप सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येणार आहे. तिथं बसून किंवा उभं राहून तुम्हाला 108 वेळा किंवा 21 वेळा दत्त गुरु महाराजांचा मंत्र जपा, नाही तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचा मंत्र जपा आणि मग घरी यायचं आहे. नमस्कार करा, स्पर्श जरूर करा औदुंबराच्या झाडाला. दत्त जयंतीपर्यंत सर्वांनी 1 वेळा का होईना स्पर्श करा आणि तुमच्या मनातील इच्छा स्पर्श करताना बोलायची आहे तुम्हाला. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. दत्त गुरु महाराज आहे, तुमची झोळी भरभरून तुम्हाला जे हवं ना ते जरूर मिळवून देतील. धन्यवाद.